रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। कोडोली पोखले फाटा येथील 4 समाजाच्या जागेवरील 21 खोकीधारकांची अतिक्रमणे हटवली, प्रशासनाची कारवाई। कोडोली पोखले फाटा येथील 4 समाजाच्या आरक्षित जागेवर गेल्या सुमारे 30 वर्षापासून करण्यात आलेले 21 खोकीधारकांचे अतिक्रमण महसूल प्रशासनाने बुधवारी व गुरुवारी सलग 2 दिवस कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने सर्व अतिक्रमणे हटवली। यावेळी खोकीधारकांनी आमचा उदरनिर्वाह या छोट्या व्यवसायावर अवलंबून असल्याने ग्रामपंचायतीने आमचे पुनर्वसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी ज्या 4 समाजाची ही सार्वजनिक जागा होती त्या समाजाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची जागा आम्हाला परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला। ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर खोकी होत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण येत आहे। खोकीधारकांच्यावर झालेली कारवाई ही प्रशासनाच्या वतीने होत असल्याने ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। या जागेबाबत पन्हाळा न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर 21 खोकीधारकांना न्यायालय व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मात्र मुदत संपूनही अतिक्रमण न हटवल्याने प्रशासनाने कारवाई करत सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले। पावसाळ्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक खोकीधारकांचे आर्थिक नुकसान झाले। मात्र ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया राबवून पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। कोडोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने सलग 2 दिवस ही कारवाई सुरू होती। संपूर्ण कारवाई दरम्यान परिस्थिती शांततापूर्ण राहिली। प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की सार्वजनिक व आरक्षित जागांवरील कोणतेही अतिक्रमण यापुढे सहन केले जाणार नाही। अशा प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण आणि विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे यांनी सांगितले। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे। ग्रामपंचायतच्या हद्दीमधील गट नंबर 1236 व 1236 व 1239 याच्यामध्ये असणाऱ्या खोके यांच्यावरती आता अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत प्रशासनामार्फत सुरू आहे। त्यासाठी आदरणीय आमचे विस्तार अधिकारी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे सर्व प्रशासकीय मंडळसुद्धा या ठिकाणी कर्मचारी याच्यामार्फत आपण हे अतिक्रमणाची कारवाई आदरणीय तहसीलदार पन्हाळा यांच्या आदेशाने आपण 24 जून रोजी या सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिली होती की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सदर आपण खोकी खाली करून घ्यावी। सदर जागा 4 समाजाच्या मालकीची असून ग्रामपंचायत गेले 8 ते 10 वर्ष याच्याकडून कुठल्याही प्रकारचा फाळा किंवा पैसे कुठल्या प्रकारचा गोळा करत नव्हती। तर गेले 8-10 वर्ष अशा अनाधिकृतपणे खोकी या ठिकाणी होती। तर आदरणीय तहसीलदार यांच्या आदेशाने आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आपण आजची खोकी करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पूर्ण होत आलेली आहे। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।